इचलकरंजीतील श्रीमंत नारायणराव घोरपडे विद्या मंदिरासाठी आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असं महापौर उदय धातुंडे यांनी नमूद केलं। 16 लाखांच्या विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते। ठेकेदारांनी शाळेचं काम दर्जेदार करावं अशा सूचना महापौरांनी दिल्या। इचलकरंजीतील श्रीमंत नारायणराव घोरपडे विद्या मंदिरातील वर्गखोल्यांची गळती काढणं, वर्गखोल्या आणि व्हरांड्यातील फरशी बदलणं, खिडक्या, दरवाजांची आणि स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेनं 16 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय। या कामांचा शुभारंभ महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या यांच्या हस्ते झाला। महापौर धातुंडे यांनी शाळेतील अन्य दुरुस्ती कामासाठी आमदार फंडातून तसंच उर्वरित कामासाठी महापालिकेकडून निधी उपलब्ध केला जाईल असं सांगितलं। शाळेसाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा आणि खुर्च्या दिल्याबद्दल रॉयल फाउंडेशनचे अध्यक्ष आयान बागवान यांच्यासह कार्यकर्त्यांचा महापौर धातुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला महिला बाल कल्याण समितीच्या उपसभापती प्रमिला जावळे, नगरसेवक प्रकाश दत्वाडे, मदन कारंडे, नंदकुमार पाटील, मारुती पाथरवट, अविनाश कांबळे, रवी जावळे, संजय केंगार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम दास, विष्णू देढे, पापू घुले, अजय देढे, मुख्याध्यापक गणेश साळुंके, विजय काळे, स्नेह बनगर आणि शिक्षक आणि अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते।